सांगतोय जेव शिकवते प्रियानू। एक मुलगी होती, तरुण मुलगी होती, देवाची सेवा कार्य करत होती प्रियानू। आणि ती सेवा कार्य करत असताना देव तिला म्हटला, 10 वाजले होते तर रात्रीचे, आणि देव तिला म्हटला की त्या रेल्वे स्टेशन वरती तू जा आणि माझं वचन जाऊन सांग जा। ती म्हणली येस फादर, ती जातो म्हणला। यस, ती मुलगी गेली प्रियानू आणि त्या रेल्वे स्टेशनवरती उभा राहिली आणि तिनं बघितलं तिथं, पण तू वचन सांगायला कोणीच नाही। तिला वाटलं की देवानं कुठल्या तर व्यक्तीला पाठवून दिलंय, पण ती म्हणली देवा इथं वचन तुला सांगा आलोय, रेल्वे स्टेशनवरती तर कोणच नाही आणि मी कुणाला वचन सांगू, कोणच नाही ऐकायला। देवबाप तिला म्हटला की तुला सांग, जेवढं मी सांगायला होते तेवढ्याच गोष्टी तू कर। तिने सांगायला सुरुवात केली। ती म्हणली प्रभूजी मी ऐकतो, सांगायला सुरुवात केली प्रियानू। त्या मुलगीनं सांगायला सुरुवात केली आणि सांगितले, जवळजवळ 1 तासभर तिने देवाचं वचन शिकवलं आणि शिकवल्यानंतर प्रियानू प्रार्थना तिने शेवटची केली आणि आमेन म्हटली। आमेन म्हटल्यानंतर समोरच्या एका झाडीतून हालचालीचा आवाज तिला यायला लागला। कसली हालचाल व्हायला, अंधारामध्ये काही दिसत नव्हतं प्रियानू, तर त्या झाडीतून एक 10 लोक हातामध्ये काट्या, तलवारे, चाकू घेऊन 10 लोक त्यातून बाहेर पडलेत आणि तिने बघितल्यानंतर तिला जरा भीती वाटली, का लोक इथं आल्यात, ती घाबरली। परंतु प्रियानू जेव्हा ती लोक तिकडे आलीत, लोक तिच्या जवळ आलीत प्रियानू, त्या लोकांनी आपल्या हातामध्ये असलेले हत्यारे खाली टाकून दिलीत आणि तिला म्हटलं की जे काय वचन तू सांगितलेस, खरोखर आमच्या पापाची आम्हाला जाणीव झाल्या आणि आम्हाला आमचं जीवन येशू ख्रिस्ताला द्यायचं आहे, आम्हाला काय करायचं सांग। ती म्हटली तुम्ही इथं का बसला होता? ती म्हटले की आम्ही, जी 10 लोक होती ती म्हटले की आम्ही लुटारू आहे आणि आता जी ट्रेन येणार आहे, 11 वाजता जी ट्रेन येणार आहे, त्या ट्रेनला आम्ही लुटणार होतो, कारण आम्ही ते लुटतोय, मारामारी करणं, लूट करणं आमचं व्यवसाय आम्ही ते करतोय आणि आम्ही आता लुटणार होतो। पण तू जे काय तू आज त्या येशूविषयी सांगितलेस, त्या येशूविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे, कारण आमच्या जीवनामध्ये जी शांती पाहिजे ती शांती नाही। भरपूर आम्ही लुटमार केले, भरपूर लोकांना आम्ही मारलं, आम्ही एका जनावरासारखं लोकांच्या जीवनामध्ये घात केला, परंतु आज आम्हाला समजले खरं प्रेम काय। आज आम्हाला आमचं जीवन त्या येशू ख्रिस्ताला द्यायचं आहे, काय करायचं सांग। प्रियानू तिनं त्या भावांना डिटेलमध्ये येशू ख्रिस्ताच्या गोष्टी शिकवल्या, त्यानं आपले जीवन परमेश्वराला दिलं, आपल्या हातामध्ये हत्यार टाकले प्रियानू, आणि आज ती लोक देवाच्या सेवा कार्यामध्ये सेवा करतायत प्रियानू। परमेश्वर ज्या रीतीने आम्हाला शिकवतोय, देवाचा आत्मा आम्हाला जे बोलायला लावतोय त्याच गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत। आमच्या ज्ञानानं, आमच्या बुद्धीनं आम्ही सुवार्थ प्रसार करायला जर गेलो प्रियानू, तर आत्मे येतील का नाही याचा विचार आम्ही केला पाहिजे। आतापर्यंत आम्ही आमच्या मनानं, आमच्या विचारानं आम्ही प्रियानू आम्ही सुवार्थ प्रसार केले पाहिजे। आम्हाला जे वाटतंय, काही लोक असे असतात की मला एखादा संदेश आवडला, एखादा टीव्ही वरती बघितलेला संदेश, एखादा कुणाचा संदेश मला आवडला म्हणून जाऊन मी त्यांना शिकवणार, प्रियानू नाही। देवाच्या सांध्यामध्ये बसून देवाकडनं आम्हाला त्या गोष्टी घ्यायच्या आहेत प्रियानू। आमची हत्यार, आमचं युद्ध दैहिक नसून आत्मिक आहे आणि त्या आत्मिक युद्धाबरोबर जर लढाईची करायची प्रियानू, इफिसियोस 6व्या अध्यायामध्ये आपण वाचल्याप्रमाणे की वचन सांगते की तुमची लढाई आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे, आणि जर त्याच्याबरोबर लढाई करायची आहे, तुमच्या ज्ञानानं, तुमच्या बुद्धीनं, माझ्या ज्ञानानं, माझ्या बुद्धीनं लढाई आम्ही जिंकू शकत नाही। जोपर्यंत देवाच्या सांध्यामध्ये बसून, मी सांगितल्याप्रमाणे देवाच्या सांध्यामध्ये बसून आम्ही त्या कुटुंबासाठी, त्या व्यक्तीसाठी जोपर्यंत आम्ही रदबदली करत नाही, जोपर्यंत सैतानाला बांधत नाही, आम्ही प्रियानू त्या व्यक्तीला जिंकू शकत नाही, त्या नगराला आम्ही जिंकू शकत नाही, त्या हाऊसगृहमध्ये असलेल्या लोकांना आम्ही बदलू शकत नाही। जर बदलायचं आहे तर प्रियानू एक समजून घ्या की आम्हाला देवानं जी आम्हाला शस्त्र दिल्यात, ती शस्त्राचा वापर आमचा जो करायचा आहे, देव ज्या रीतीने सांगतोय त्या रीतीने आम्हाला जाऊन सुवार्थ प्रसार केले पाहिजे, त्या रीतीने जाऊन आम्हाला देवाचं कार्य केलं पाहिजे, त्या रीतीने जाऊन देवबाप जे बोलायला सांगतोय तेच आम्ही